रोज रोज आपल्याला नाश्त्याला उपीट पोहे खाऊन खूप कंटाळा येतो। कधी इडली डोसा बनवायचा म्हटलं तर त्याची प्रोसेस मोठी, खूप उशीर लागतो। त्यामुळे आपण आज झटपट असा नवीन रवा आलू डोसा बनवणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। सुरुवातीला आपण 1 वाटी रवा घेऊया। तर हा मी बारीक रवा घेतलेला आहे। आणि आता त्याच वाटीने आपण 1 वाटी दही घेऊया। आता आपण हे चमच्याने सगळं एकसारखं करूया। दह्याच्या सगळ्या गाठी अशा मोडून घेऊया। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दह्याच्या गुठळ्या कुठं राहणार नाही। आता ह्याच्यात आपण अर्धी वाटी पाणी ओतणार आहोत। लागलं पाणी तर नंतर आपण परत ओतूया। हे याच्यात अजून पाणी लागणार आहे। मी दह्याच्याच वाटीत अर्धी वाटी अजून पाणी घेतले। आता हे सगळं व्यवस्थित आपण हलवून घेऊया सगळं मिश्रण। अर्ध्या तासासाठी आपण हे इथं झाकून ठेवूया। हे 3 बटाटे मी आतील फिलिंगसाठी बॉईल करून घेतलेले आहेत। तर आता आपण ते मॅश करायचे। जर एखाद्या वेळेस आपल्याकडे मॅशर नसेल तर आपण ह्या प्रकारे बटाटा बारीक करू शकतो। 1 मिनिटात किती छान मॅश होतो बटाटा बघा। सुरुवातीला आपण इथं कढईत 1 पळी तेल घेतोय। तर तेल गरम झालेलं आहे। आपण ह्याच्यात जिरे घालूया। मी इथं अर्धा चमचा जिरे घेतलेत। जिरे थोडे तडतडू लागले की आपण त्याच्यात हिंग घालायचा। हिंग घातल्यानंतर आपण त्याच्यात कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता असा बारीक करूनच घालायचा, म्हणजे तो आपल्याला खाण्यात पण येतो। त्याच्यानंतर मी इथं लसूण अद्रकची पेस्ट घेतली आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकली। मी इथं मिरचीचा बिलकुल वापर केलेला नाही। तुम्हाला जर मोठ्यांसाठी पाहिजे असलं तर तुम्ही याच्यात मिरची, हिरवी मिरची क्रश करून घालू शकता किंवा तुकडे घालू शकता। हे सगळं व्यवस्थित छान आपण परतून घेऊया। लसूण थोडा गोल्डन होऊन देऊया। आता त्याच्यानंतर आपण याच्यात कांदा घालूया। कांदा बघा असा पातळ चिरलेला आहे। असा पातळ चिरायचा कांदा आणि सगळ्या पाकळ्या अशा त्याच्या व्यवस्थित सुटल्या पाहिजेत। असं छान याला परतून घ्यायचं, ह्याचा पांढरेटपणा जाऊन द्यायचा। आता याच्यात चवीप्रमाणे इथं मी पाऊण चमचा मीठ घेतलंय आणि अर्धा चमचा हळद घेतली। हे छान परतून घेऊया आपण व्यवस्थित। त्याच्यानंतर मी हा 1 चिरलेला टोमॅटो घालते। आपण कांदा मऊ पडेपर्यंत हे परतून घेऊया। याच्यात मी पाऊण चिरलेला कोबी आहे तो घालते। तुमच्याकडे जर दुसऱ्या भाज्या अवेलेबल असल्या तर तुम्ही घालू शकता। ज्या करून भाजी मुलं खात नाहीत त्या भाज्या तुम्ही घालू शकता, जसे वाटाणा, बीन्स वगैरे कोणतीही भाजी तुम्ही घालू शकता। आपण कोबी घालून छान परतून घेऊया थोडा वेळ। त्यात आपण हा मॅश केलेला बटाटा घालूया। बटाटा घालून जरा परतून घेऊया छान 2 मिनिटं। सगळं मसाला इथे व्यवस्थित एकत्र मिक्स व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर आता याच्यावर कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घालून छान परतून घेऊया। याच्यात मी आता तिखट किंवा मिरची काही वापरले नाही, म्हणून मी इथं मॅगी मसाला वापरते। लहान मुलांना मॅगी मसाला खूप आवडतो। इथं मी मॅगी मसाल्याची 1 पुडी वापरली। आता हे सगळं व्यवस्थित छान परतून घेऊया। मॅगी मसाल्याने अजून खूप छान सुंदर लागल। आता ह्या बॅटरला अर्धा तास झालेला आहे, तर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। हे बघा मिक्सरला बारीक केले, अशा प्रकारे बॅटर झाले। आपण ह्याच्यात पाणी घालूया। आता थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं। एकदम जास्त पाणी ओतायचं नाही, कारण एकदम पातळ होईल मग।
जसं लागल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं. बॅटर आता एकदम छान झालेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित फेटून घेऊया 2 मिनिटं. ह्याच्यात आपण आता इनो घालायचं आहे. 1 पुडी इनोची घालते आणि जिरा पावडर आहे. जिरा पावडर 1 चमचा. चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपल्याला सगळं हे मिक्स करायचं. जिरा पावडर इथे घातल्यामुळे कोथिंबीर अशी चव छान येते याची. बघा हे अशा प्रकारे करायचं. एवढं पातळ करायचं. सुरुवातीला आपण पॅनला तेल लावून घेऊया. पॅन थोडे गरम झाले की त्याच्यावर आपण बॅटर ओतूया. बॅटर आपल्याला जास्त ओतायचे नाही आहे. जास्त आपल्याला जाड असं बनवायचं नाही. जास्त जाड बनलं गेलं तर मग ते शिजणार नाही आहे. मग बॅटरला आपण व्यवस्थित पसरून घेऊया. पसरून झालं की अर्धा मिनटं आपण झाकण ठेवूया त्याच्यावर. अर्ध्या मिनटानंतर झाकण काढलं की आपण त्याच्यावर सगळी फिलिंग पसरून घेऊया. ती सगळी व्यवस्थित गोल पसरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला परत थोडे बॅटर त्याच्यावर ओतायचे आहे. सगळे असे व्यवस्थित सगळी फिलिंग लपवायची आपल्याला आणि परत 2 मिनटं झाकून ठेवायचे. परत झाकण काढल्यानंतर ते आपण पलटी करून घ्यायचं आहे. चारी बाजूनी त्याच्या कडा सोडून घ्यायच्या सगळ्या आणि असं पलटी करायचं ते. नंतर दुसऱ्या बाजूनी पण आपण 5-6 मिनटं हे चांगलं शिजून द्यायचं आहे. तर हे बघा ह्या प्रकारचा आपला आता झक्कास नाश्ता तयार आहे. रोज तेच उपीट पोहे आपल्याला खावेसे वाटत नाहीत. म्हणून त्यासाठी हे काहीतरी नवीन बनवले.